नमस्कार महाराज. 27/4/26 आपण कापसाचा भाग 1 पासून सुरुवात करतो आहे. एवढ्या 15 ते 20 दिवसामध्ये कापसाला जे जे व्हरायटी पासून तर सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत, जेणेकरून जे शेतकरी कापसाची लागवड करतायत त्यांचं नुकसान होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस लागवड करत असाल तर नांगरटी करू नका. नुसतं हे जरी गोष्ट चुकवली ना तरी तुमचं 20 ते 50% पर्यंत नुकसान होतं मित्रांनो. ते कसं ते आपण बघू. त्यानंतर शेतकरी स्वतःचा अनुभव कमेंट मध्ये सांगतील. माझं जरी तुम्हाला खोटं वाटत असेल तरी शेतकरी तुम्हाला कमेंट मध्ये स्वतःहून सांगतील की त्यांना काय अनुभव आलेला आहे. योग्य एक गोष्ट व्यवस्थित बघा. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या महाराज, तुम्ही करत नाही. काय होतं, आपली जमीन आहे मित्रांनो, ही जमीन आहे. या जमिनीवर आपण नांगरटी करतो आणि ढेकळं वरती येतात, मातीचे दगड वरती येतात, छोटे मोठे छोटे मोठे छोटे मोठे. त्याच्यानंतर मी काय करतो, रोटरवाला बोलवतो आणि माझी जमीन चिकणी करतो. चिकणी केल्यानंतर काय होतं, हे जे आहे नांगरटी खोल राहते. रोटरवाला एवढा खोल जात नाही, इतका 4-5 बोट इतका खोल जातो आणि तो एवढं वरची जमीन जी आहे तुमची ती चिकणी चोपडी करून देतो. एकदम असं वाटतं की अरे एकदम भारी काम झालं बा आपलं. चिकणी करून दिली. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ड्रीप टाकतो. ही आली ड्रीप. नंतर ही ड्रीपचं पाणी इथे पडतंय ना, तर मी ते बी लावतो. कोरून बी लावतो मातीमध्ये. लावल्यानंतर सगळ्यात मोठं नुकसान होतं मित्रांनो. काय होतं, ही बियाला मुळे फुटायला सुरुवात होतात आणि ह्या मुळ्या जेव्हा फुटवायला सुरुवात होतात वरती रोप निघतं, सगळं इथपर्यंत व्यवस्थित होतं. पण इथेच सगळ्यात मोठा गडबड व्हायला सुरुवात होते. काय होतं, हे मुळींना जे आहे याच्यामुळे नांगरटी केल्यामुळे पकड बसत नाही, कारण की ही जमीन खाली पूर्ण भुसभुशीत राहते. एकदम भुसभुशीत राहते. दगड राहतात, कुठे काय राहते. आणि आपण जे आहे ड्रीपने पाणी देतो तर हा भाग जो आहे ना थोडासा वल्ला होतो. एकदम इथंच काय होऊन जातं, इथे पक्कटपणा येऊन जातो, इथे भुसभुशीतपणा येऊन जातो आणि आपलं जे रोप आहे मित्रांनो याला पकड बसत नाही, मुळांना पकड बसत नाही, बुरशा डेव्हलप होतात. झाड जे आहे एक मोठं दिसतं एका जमिनीत, एक छोटं दिसतं. तुम्ही म्हणता बियाणं बोगस दिलं, तुम्ही म्हणतात काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही एवढा खर्च केलेला, भरपूर मजबूत खत टाकलेलं असतं, नंतर फर्टिलायझर टाकलेलं असतं, तरी तुम्हाला रिपोर्ट येत नाही का? फक्त याच्यामुळे. मग करायचं काय? करायचंय मित्रांनो, या जमिनीला सिंपली टिलर मारा. तो फंचा येतो का असा 4 वाला, आमच्याकडे फंचा म्हणतात. टिलर मारा आणि टिलर मारून रोटर करा. त्यानंतर तुम्ही तिथे कॉटनचं सीड लावा आणि उगवा मारा. तिथे तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवणार नाही. पण इथे काय, नांगरटी खोल होऊन जाते, जमीन भुसभुशीत राहते आणि कॉटनच्या मुळांना पकड बसत नाही सुरुवातीला, तर पूर्ण प्लॉट फेल जाण्याचाही चान्स असतो आणि आपला मूड जातो महाराज. पण हे जर सुरुवातीला जशी नाट लागली तर पूर्ण वर्षालाही नाट लागायला कमी नाही होत मित्रांनो. एवढं सोपं होतं, एवढं छोटीशी गोष्ट होती. तर असं लक्षात घ्या. आता कुठल्या जमिनीमध्ये नाही करायचंय तेही महत्वाचं आहे. जिथे जिथे तुमची नांगरटी करताना दगड वरती येत असतील ना मित्रांनो, मातीचे ढेकळं, तिथे करूच नका. हे जास्त तुम्हाला काळीच्या जमिनीत बघायला भेटेल, ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये. इकडे सर्रास सॉइल तशा आहेत, तर त्यांनी तर बिलकुल करू नका. आणि ज्या शेतकऱ्यांना याचा अनुभव आलेला असेल मित्रांनो, कमेंट मध्ये तुम्ही सांगा. पहिले शेतकऱ्याला 5-6 क्विंटल एकरी उत्पन्न येत आहे, याच्यामुळे जर नुकसान होत असेल तर आपण थोडं तरी देणं लागतो त्यांचं आलं की आपल्याला आलेला अनुभव आपण शेअर करून त्यांचं हे नुकसान वाचवू शकतो. थोडं लागतो आपल्याला. असं आजसाठी एवढं. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.